गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परिपाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरु प्रल्हाद महाराज डॉक्टर काका व आदरणीय मंदाताईंना नमस्कार करते. जयश्रीताईंना नमस्कार करते आणि दासबोध अभ्यास वर्गासाठी जमलेल्या तुम्हा सर्व श्रोत्यांनाही वंदन करते. कालच्या समासामध्ये आपण सत्व रज तम या 3 गुणांचा विचार केला होता. हे तिन्ही गुण प्रत्येक जीवामध्ये असतातच आणि ते गुण कधीच नष्ट होत नाही. तर त्यातील एक गुण वर राहतो आणि 2 दबलेले असतात. त्यातील सत्व गुण वर असावा तरच आपली आध्यात्मिक प्रगती होऊ शकते. समर्थ आता सत्वगुण वर येण्यासाठी जी सद्विद्या आपल्याला पाहिजे ती सद्विद्या आता सांगत आहेत. सद्विद्या निरूपण. सद्विद्या म्हणजे चांगली विद्या. साधकाच्या ठिकाणी अपेक्षित असलेल्या सद्गुणांची यादी समर्थ आता आपल्याला सांगत आहेत. या समासाचे 2 विशेष आहे की पहिल्यामध्ये 2 विशेष गुण आहेत की पहिल्यामध्ये सहसा एकत्र न आढळणाऱ्या गुणांचा विचार केला असून दुसऱ्या विशेषामध्ये सूचीचा म्हणजे पवित्र विचार केला आहे. सद्विद्या अंगी असणारी व्यक्ती भाविक सत्वगुण संपन्न प्रेमळ असते. शांती क्षमा दया हा त्यांचा स्वभावाचा स्थायीभाव असतो व त्यांची वाणी अत्यंत नम्र आणि मधुर असते. 4 ते 10 या ओव्यांमध्ये सद्गुणांच्या काही जोड्याच इथे समर्थ आपल्याला सांगत आहेत. 4थ्या ओवीत ते सांगतात, परम सुंदर आणि चतुर, परम सबळ आणि धीर, परम संपन्न आणि उदार, अतिशयसी श्रीराम. की ज्याच्याजवळ भरपूर धनसंपत्ती आहे, पैसा आहे, अशी व्यक्ती संपन्न असली तरी कधी कधी ती लोभी असू शकते आणि दातृत्व हा गुण त्यांच्या अंगी सहसा नसतो. कारण श्रीमंतीमुळे कोणीही व्यक्ती जर त्यांच्या समोर आली तर त्यांना असं वाटते की हे काहीतरी अपेक्षेनेच माझ्याकडे आलेले आहेत आणि त्यामुळे त्यांच्याकडे पाहण्याची दृष्टी त्या श्रीमंत माणसाची बदललेली असते. यामुळे अत्यंत सावधगिरीने तो वागत असतो. खरे म्हणजे आपल्या संपत्तीतील काही हिस्सा समाजासाठी असतो याची जर जाणीव ठेवली तर उदारताही सहजपणे त्याच्या स्वभावात उतरू शकते. श्रीमंत, धनवान आणि चतुर हे 3ही गुण असणे ही सद्विद्याच आहे. फारच कमी लोकांजवळ हे गुण आढळतात. अनेक क्षेत्रांचे ज्ञान भरपूर असूनही भगवत भक्त असतोच किंवा न्याय वेदांत शास्त्राचे अध्ययन केलेले असूनही तो वैराग्य संपन्न असेलच असे सांगता येत नाही. महातपस्वी आणि शांत ही जोडी तर फारच कमी आढळते. कारण तपस्वी माणूस सहसा तापट आणि क्रोधी असण्याचा जास्त संभव आहे. 6व्या ओवीमध्ये समर्थ सांगत आहे, वक्ता आणि नैराश्यता, सर्वज्ञ आणि साधरता, श्रेष्ठ आणि नम्रता, सर्वत्रासी श्रीराम. की वक्त्याला आपल्या वक्तृत्वाच्या मोबदल्याची अपेक्षा असू शकते.
विचार केला तर वक्ता दस सहस्रेषु या सुभाषिताप्रमाणे वक्तृत्व ही ईश्वराची देणगी आहे आणि या देणगीचा उपयोग समाज प्रबोधनासाठी करताना त्यात मोबदल्याची अपेक्षा असू नये. त्यामुळे ईश्वराची सेवा करण्याची चालून आलेली संधी हातातून निसटून जाते. जेव्हा अनुभवी वक्त्याला मानधन दिले जाते तेव्हा आयोजकांच्या दृष्टीने त्याला विद्वत पूजनाचे मूल्य असावे आणि वक्त्याने ऐच्छिक वृत्तीतून भगवंताचा प्रसाद समजून ते घ्यावे. मोबदला, मानधन, बिदागी असे व्यावहारिक स्वरूप त्याला येऊ नये. पुढच्या चरणात ते सांगतात आहे, वक्ता आणि नैराश्यता, सर्वज्ञ आणि सादरता हे दोन सद्गुण क्वचितच एकत्र आढळतात. एखादा अध्यात्माचा गाढा अभ्यासक व्याकरणादी शास्त्रे, संत वाङ्मयाचे चिंतन झाल्यानंतर इतरांविषयी तुच्छ बुद्धी निर्माण होणे शक्य असते. वास्तविक एवढा अभ्यास झाल्यानंतर जे चेतनतत्व आपल्यात आहे तेच चेतनतत्व सर्वांमध्ये आहे अशा निश्चय त्याचा असायला हवा. असा निश्चय झाल्यावर तुच्छ बुद्धी निर्माण होणे शक्यच नाही. स्वतःजवळ अफाट ज्ञान असताना दुसऱ्याचे विनयपूर्वक ज्ञान ग्रहण करण्यास तो सदैव तत्पर असतो, तीच सद्विद्या. पुढच्या चरणामध्ये ते म्हणतात आहे की श्रेष्ठता आणि नम्रता हे दोन्ही गुण सत्ता, संपत्ती, कला, क्रीडा इत्यादी क्षेत्रात श्रेष्ठ असलेली व्यक्ती नम्र असणे किती कठीण असते. कारण श्रेष्ठत्वामुळे समाजाच्या दृष्टीने तो एका उंचीवर पोहोचलेला असतो. पण समाजाला जरी ती उंची जाणवली तरी त्याने मात्र आपल्या उंचीचे भान ठेवू नये. आपल्याला देणे ईश्वराचे आहे हे लक्षात घेऊन कळत नकळत त्यात समाजाचा भाग आहे हे लक्षात घेणे यालाच सद्विद्या म्हणतात. 7व्या ओळीमध्ये खूप सुंदर सांगतात आहेत की तारुण्य आणि नेमक, कारण ज्याच्याजवळ तारुण्य असेल तो मर्यादेशील असेलच हे सांगता येत नाही. कारण तारुण्याच्या उत्साहामध्ये तो असतो आणि तारुण्य असल्यामुळे त्याच्या अपरिपक्व बुद्धी व जबाबदारीची जाणीव नसल्यामुळे तो कदाचित बेफिकीरसुद्धा वृत्तीचा असू शकतो. म्हणून त्याला नेमामध्ये बंदिस्त केले तर व्यक्ती, देश आणि समाजाचा लाभ होतो. ते सांगतात आहे की शूर आणि विवेक की सामर्थ्याची विवेकाला जोड नसेल तर सामर्थ्य हवे तेथे वापरले जात नाही. जाळपोळ, बॉम्बस्फोट, दगडफेक इत्यादी त्याचे उदाहरणं आपण रोजच बघत असतो. 8व्या ओळीमध्ये ते सांगतात आहे, धन्वंतरी कसा असावा तर तो परोपकारी असावा. कारण आजकाल आपण बघतो की व्यवसाय करणारे हे डॉक्टर समोरच्या पेशंटची जर कुवत नसेल तर ते त्या पेशंटला दवाखान्यात आत एंट्रीसुद्धा देत नसेल जर त्या पेशंटजवळ पैसा नसेल तर. पण ही सेवा आहे, एका डॉक्टरांचं कर्तव्य आहे की त्यांनी आपली सेवा योग्य प्रमाणे करावी. पण असं न होता त्यामध्ये सुद्धा तो पैसाच कमवण्याचं बघतो. म्हणून धन्वंतरी आणि परोपकारी ही जोडी पण फार अत्यंत दुर्मिळ आहे आणि अशी जी जोडी असेल त्याला समर्थ सद्विद्या म्हणतात. 9व्या ओळीमध्ये ते सांगतात आहे, कार्यकर्ता निराभिमानी, गायक आणि वैष्णवजनी, वैभव आणि भगवत भजनी, अत्यांदरे श्रीराम. की एखादा जर कार्यकर्ता असेल तर त्या कार्यात त्याचा प्रत्यक्ष सहभाग असूनही कार्याचा अभिमान त्याला नाही असं फार कमी आढळते. आणि कारण पैशाची उत्तम गायक असून कारण पैशाची मस्ती ईश्वराची आठवण येऊच देत नाही. आपण पाहतो की जे मोठे मोठे लीडर्स आहेत त्यांचे जे कार्यकर्ते आहे ते कार्यकर्त्यांना त्या लीडरकडून काहीतरी पैसा मिळत असतो, त्यामुळे ते त्याच्याकडे हाजी करत असतात. पण कुठलेही कार्य जर ईश्वरार्पण बुद्धीने केले तर त्या कार्याचा अभिमान वाटत नाही. म्हणून कार्यकर्ता
आणि निराभिमानी ही जोडी पण फार दुर्मिळ आहे. मी करता ऐसे म्हणसी तेने तू कष्टी होशी, राम करता म्हणता पावशी, यश कीर्ती प्रताप श्रीराम. गायक आणि वैष्णवजनी वैभव आणि भगवत भजनी अत्यांदरे श्रीराम. की बऱ्याच वेळा असं आपण पाहतो की जे गायक लोक असतात ते व्यसनाच्या आहारी गेलेले असतात. पण एखादा गायक आहे तर तो फक्त ईश्वरासाठी म्हणूनच तो गायन करतो आणि तो भगवत भक्त असतो. म्हणून ते सांगतात आहे की अशा उत्तम गायक हा भगवत भक्त असणे सुद्धा फार दुर्मिळ दिसून येते. म्हणून श्रद्धापूर्वक ईश्वराची आठवण ठेवूनच भजन गायन केले पाहिजे. 20व्या ओवीमध्ये समर्थ आपल्याला सांगत आहेत की द्रव्य सूची, दारा सूची, न्याय सूची, अंतर सूची, प्रवृत्ती सूची, निवृत्ती सूची, सर्व सूची निसंगपणे श्रीराम. की संपत्ती असो, पत्नी असो, न्याय, मन, व्यवहार, अध्यात्म या सर्वांची सूचिता सांभाळण्याला समर्थ आपल्याला सांगत आहे. कारण संपत्ती ही कशी आहे तर श्री सूक्तामध्ये संपत्तीचं वर्णन करताना त्यांनी सांगितलं की ही लक्ष्मी खूप पावित्र्याने आलेली असावी ती घरामध्ये. कारण लक्ष्मी जर ही वाईट मार्गाने आलेली असेल तर ती वाईट मार्गानेच जाते आणि ती कदापिही घरात तशी स्थिर राहू शकत नाही. म्हणून अपगामिनी म्हणजे वाईट कर्मासाठी खर्च होणारी ती संपत्ती नसावी, कमवलेली पण वाईट मार्गाने ती नसावी. पण आपण बघतो की बऱ्याच प्रमाणामध्ये जेव्हा भ्रष्टाचार होताना आपल्याला दिसतो तेव्हा ही संपत्ती नेहमी गैरमार्गानेच आलेली असते. पत्नीसाठी सुद्धा त्यांनी सांगितलं आहे की कामपूर्तीसाठी पती पत्नीचं नातं धर्माशी सुसंगत असतं, पण इतर संबंधातील काम ही अशुची म्हणजे निषिद्ध आहेत. न्यायाच्या बाबतीत ते आपल्याला सांगतात आहे की न्याय संस्थेत प्रत्येक समाजातील घटकाचे हक्क सांभाळण्याची कल्पना आहे. न्याय संस्था पवित्र असावी. न्याय संस्थेचा आदर करणे सर्वांच्या हिताचे असते. पुढे फार महत्त्वाचं सांगतात आहे की शुद्ध अंतःकरण. कारण अंतःकरण हे आपल्या अध्यात्माचं प्रवेशद्वार आहे असं म्हटलं तर काहीच हरकत नाही. कारण हे अंतःकरण नेहमी शुद्ध असावं. कुविचार, मनोरथ, सूड, मत्सर इत्यादी या अंतःकरणात अमंगल असं काहीच नसावं. कारण चित्तशुद्धी स्थिती असायला हवी. ही चित्तशुद्धी दैनंदिन व्यवहाराच्या पवित्रतेवर अवलंबून असते. 31व्या ओवीमध्ये समर्थ सांगत आहे रूप लावण्य अभ्यासिता नये, सहज गुणास न चले उपाये, काहीतरी धरावी सोये, आगंतुक गुणाची श्रीराम. ही तर खरं म्हणजे घराघरात लावून ठेवण्यासारखीच ओवी आहे. कारण आपल्याला जे शरीर मिळालेलं आहे तर हे शरीर, या शरीराचा वर्ण किंवा हे सौंदर्य आपल्या हातात अजिबात नाही आहे. पण आता ब्युटी पार्लरमध्ये जाऊन नसलेलं सौंदर्य आणतात हा भाग दूरचा आहे. पण मुळात आपल्याला जे सौंदर्य उपजत मिळालेलं असते किंवा जो काही चेहऱ्याची ठेवण असते, जो आपल्या शरीराचा रंग असतो, हे सौंदर्य आपल्याला कुठूनही मिळवता येत नाही. तसेच आपली जर उंची कमी असेल, जास्त असेल तर ह्यावर सुद्धा कुठलाही उपाय नाही. पण समर्थ इथं आपल्याला सावध करत आहे की रूप लावण्य अभ्यासिता नये, सहज गुणास न चले उपाये, काहीतरी धरावी सोये, आगंतुक गुणाची. हे नाही आहे आपल्याजवळ तर याची खंत तर कधी बाळगू नयेच. पण हे आपल्या हातात आहे की माझ्याजवळ सौंदर्य नसेल, मी जर एखादी कुरूप असेल तर माझ्यामध्ये मी ते सौंदर्य तर काही सौंदर्याने चेहऱ्यात बदल करू शकत नाही किंवा आणू शकत नाही, पण सद्गुण मात्र मी स्वतः कमवू शकते. त्यासाठी ही ओवी अत्यंत महत्त्वाची आहे की सौंदर्य हातात नाही, पण मी माझ्या मनाचे सौंदर्य, सद्गुणांचा देखणेपणा आणि कृतार्थ जीवनाचा डौलदारपणा
प्रयत्नाने अवश्य मिळवू शकते. असे सगळे सद्विद्याचे लक्षणं सांगितल्यानंतर समर्थ आपल्याला आता पुढच्या समासामध्ये विरक्त लक्षणं सांगणार आहे. कारण सद्विद्या जर अंगी बाणायची असेल, उत्तम गुण अंगी बाणायचे असतील किंवा मला सत्वगुण जर वाढवायचा असेल, तर मला आधीच्या ज्या कुविद्या वगैरे सांगितलेल्या आहे याचा त्याग करावा लागेल आणि त्यासाठी आपल्याला विरक्त व्हावं लागेल. म्हणून समर्थ आता आपल्याला पुढच्या समासामध्ये विरक्त लक्षणं सांगत आहेत. सद्विद्येची आणि विरक्तेची लक्षणे यात तसं पाहिलं तर फारसा फरक नाही. जे समर्थ सावधान म्हणताच भोवल्यावरून पळाले, म्हणजे ऐन मोहाच्या क्षणी संसार सुखावर ज्यांनी अगदी सहज पाणी सोडले आणि कठोर तपश्चर्या करून ज्यांनी आपले बालपण आणि तारुण्य घालवले, त्या समर्थांचे विरक्तावर किती प्रेम आहे हे या विरक्त लक्षण समासावरून आपल्या लक्षात येते. विरक्त लक्षणांनी सत्कीर्ती वाढते आणि मुख्य म्हणजे त्याचे जीवन त्या विरक्तीमुळे कृतार्थ होते. चौथ्या आणि पाचव्या ओवीमध्ये समर्थ आपल्याला सांगत आहे, जेने सुख उचंबळले, जेने सद्विद्या ओळे, जेने भाग्यश्री प्रबळे, मोक्षे सहित श्रीराम. मनोरथ पूर्ण होती, सकळ कामना पुरती, मुखी राहे सरस्वती, मधुर बोलावया श्रीराम. की या 2 ओव्यांमध्ये समर्थ सद्विद्येचा गौरव करत आहेत. कारण या सद्विद्येमुळे मोक्ष लक्ष्मी बळकट होते, दृढ होते आणि मनोराज्यांना पूर्ण विराम मिळतो. मंगलकारक शब्द आपल्या वाणीमधून बाहेर पडतात आणि ते स्थिर होतात. हे सांगत असताना पुढे 7व्या ओवीत ते सांगत आहेत, विरक्ते विवेके असावे, विरक्ते अध्यात्म वाढवावे, विरक्ते धारिष्ठ धरावे, दमन विषयी श्रीराम. की आपल्या मनातला विरक्त आणि समर्थांचा विरक्त यात जमीन आसमानचा फरक आहे. कारण आपल्या मनातला विरक्त म्हणजे तो कोणीतरी लोकव्यवहार सोडलेला आहे, लोकांशी त्याचे काहीच घेणे देणे नाही. मी आणि माझे विरक्तपण बरे, बाकी समाज, देश, देशबांधव, देशहित त्याच्याशी माझा काहीच संबंध नाही. पण समर्थांना हे अजिबात मान्य नाही. विरक्ताची कल्पना येथे त्यांनी फार व्यापक प्रमाणात सांगितलेली आहे की धर्मशास्त्राला सुसंगत आहे. विरक्ताने लोकांशी फटकून तर राहू नये, तर त्यांच्यात मिळून मिसळून त्यांना राहावे, त्यांना भजनाला लावावे. अज्ञानी भाविक लोकांना तत्वज्ञान त्यांच्या भाषेत विरक्ताने समजून सांगावे. त्यांच्या अंतःकरणात ब्रह्मज्ञानाचा उदय करावा. कोणी रागवले तर त्याचा राग मनात धरू नये, क्षमाशील असावे. ज्ञानी, भाविक, अज्ञानी अशा सर्व स्तरातील लोकांचा त्याने सांभाळ करावा, अशी समर्थांची अपेक्षा आहे. त्यासाठी विरक्ताच्या अंगी कोणती गुणसंपदा असावी याचे विवरण अनेक ओव्यांमध्ये त्यांनी केले आहे. विरक्ती म्हणजे काय आहे तर विरक्ती म्हणजे वैराग्य. संसार सुखाची आसक्ती विरक्त वृत्तीच कमी करू शकते. परंतु त्यासाठी त्यांनी कसेही वागावे, कसेही राहावे असे नाही. ज्या विरक्तीचा पाया विवेकाचा नाही, ती विरक्ती असू शकत नाही. विरक्त माणसाने विवेकाची कास धरावी. लोकव्यवहारात तो वावरत असला तरी त्याने सतत त्याला आत्मानुसंधानात असावे. सर्वसाधारणपणे लोक ज्याविषयी निद्रिस्त असतात, बेसावध असतात, त्या तत्वाविषयी विरक्त मात्र जागृत असतो. जो अंतःकरणाला दृश्य विषयांपासून आणि वासनांपासून मोकळे करतो त्याला विरक्त म्हणतात. अशा विरक्ताने परमसत्य जे परब्रह्म त्याच्या चिंतनात राहावे. फक्त स्वतःला त्या चिंतनात राहून तो ठेवा त्याला जर प्राप्त झाला असेल तर त्याचा त्यांनी इतरांनाही प्राप्त व्हावा म्हणून त्याने अध्यात्माचा प्रचार आणि प्रसार करावा. रामकथा ब्रह्मांड भेदून पैलाड न्यावी म्हणजे त्याने
आपल्याच मस्तीत न राहता समाजातील लोकांना तो मार्ग दाखवावा. अजून एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा इथं समर्थ सांगत आहे की विरक्त झाल्यावरही विरक्त्याने अत्यंत सावध असावे. कारण इंद्रिये अतिशय बलवान असतात. ते कधी आपल्या विरक्तीचं रूपांतर आसक्तीत करतील हे सांगता येत नाही. म्हणून विरक्ताने गाफील राहू नये. आपले मन, बुद्धी, इंद्रिय विषय सुखाकडे धावू लागताच त्याने धैर्याने, हिमतीने त्यांना दाबून टाकून परत वैराग्याकडे वळवावे. विवेक शक्तीने विषयांना, इंद्रियांना काबूत ठेवण्याचे विलक्षण धैर्यही त्याने दाखवावे. 15व्या ओवीत ते आपल्याला सांगत आहेत की विरक्ते अभ्यास करावा, विरक्ते साक्षेप धरावा, विरक्ते वक्तृत्व उभारावा, मोडला परमार्थ श्रीराम. की आता आपण विरक्त झालो आहे, त्यामुळे आपल्याला ज्ञानार्जनाची ज्ञानार्जनाची म्हणजे अभ्यासाची काय आवश्यकता आहे, अशा अहंकारात त्या विरक्ताने कधीही लागू नये. त्याने सतत त्या अभ्यास करावा. त्याने वेद, वेदांग, शास्त्र, पुराणे, विज्ञान अशा ज्ञानाच्या सर्व क्षेत्रात त्याने पारंगत व्हावे. परंतु फक्त अभ्यास करावा असे नव्हे, तर स्वतःच्या अंतरंगावर सतत लक्ष ठेवून आपल्या साधनाचा अभ्यास चालू ठेवावा आणि आपल्या वक्तृत्वाच्या प्रबोधन शक्तीने परमार्थाविषयी सर्व गैरसमज दूर करून शुद्ध परमार्थ प्रगट करावा. 17, 18, 19 ओवींमध्ये ते आपल्याला सांगतात आहे की पर्वे करावी अचाटे, चालवावी भक्तांची थाटे, नाना वैभवे कचाटे, उपासना मार्ग श्रीराम. हरी कीर्तने करावी, निरूपणे माजवावी, भक्ती मार्गे लाजवावी, निंदक दुर्जन श्रीराम. बहुतास करावे परोपकार, भलेपणाचा जीर्णोद्वार, पुण्य मार्गाचा विस्तार, बळेची करावा श्रीराम. की ते सांगतात आहे की अशा या विरक्त माणसाने मोठमोठे उत्सव मंदिरांमध्ये वगैरे करावेत. पारायणाचे सारखे भव्य सोहळे त्यांनी करावे. त्यामुळे समाजाला भक्तीकडे प्रवृत्त करण्यास कारण होऊ शकते आणि भक्ती मार्गाकडे त्यांना वळवून उपासनाचा मार्ग देखील त्यांना सांगावा. कीर्तन, प्रवचने, भजनांचे कार्यक्रम त्याने करावे आणि भव्य अभ्यास वर्गांचे आयोजन करावे. ठिकठिकाणी त्याची शिबिरे आयोजित करावी. असा हा भक्ती मार्गाचा थाटमाट दाखवून भक्तीची निंदा करणारे दुर्जन हे खजील करावेत. कारण परमार्थ मार्गामध्ये हा खूप मोठा अवसर आहे की कोणी भक्ती मार्गाला लागलेलं असलं की त्याला त्यापासून परावृत्त करणारे अनेक लोक असतात. म्हणून विरक्तांनी स्वतःच्या मतावर खूप ठाम असायला हवे. कारण त्याने अनेक लोकांना अनेक प्रकारे मदत करावी आणि त्यांना पुण्य मार्गात त्यांचं पुण्य वाढवण्यासाठी मदत करावी. पुढे 31व्या ओवीमध्ये ते सांगतात आहे, कर्म मार्ग, उपासना मार्ग, ज्ञान मार्ग, सिद्धांत मार्ग, प्रवृत्ती मार्ग, निवृत्ती मार्ग, सकळ जाणावे श्रीराम. की हा विरक्त जेव्हा अनेक प्रकारचं ज्ञान संपादन करतो तर त्यांनी अध्यात्मशास्त्राचं तर ज्ञान घ्यावंच, पण त्याबरोबरच इतर सुद्धा गोष्टींचं ज्ञान त्याच्याजवळ असायला हवं. कारण त्याला जर कोणी काही त्याचे प्रश्न विचारले तर त्यांनी इतर म्हणजे काय तर अष्टांग योग आहे, ध्यान योग आहे, याचं सुद्धा थोडंसं तरी ज्ञान त्याच्याजवळ असायला हवं. कर्म, उपासना, ज्ञान, गुरु इत्यादी सगळ्या साधनाचं त्याला ज्ञान असावं. त्याने प्रसंगी वेगवेगळ्या साधना करताना योगमुद्रा आहे, योगासन आहे, सिद्ध मंत्र आहे, यासारख्या सुद्धा काही विधी आणि त्यांचे नियम त्यांनी जाणून घ्यावे. कारण त्याची मनोवृत्ती संकोचित न राहता सर्व स्वतः विश्वात्मक बनले पाहिजे, हा त्यामागचा हेतू आहे. 36व्या ओळीमध्ये समर्थ सांगत आहे
की विरक्ते शास्त्रे धोंडाळावी, विरक्तेमध्ये विभंडावी, विरक्ते मुमुक्षू लावावी शुद्ध मार्गे श्रीराम. की विरक्ताने शास्त्रशुद्ध अभ्यास करून मतामतांच्या गलबल्यातून मुमुक्षूंना शुद्ध परमार्थाची वाट दाखवावी. कारण ही वाट दाखवल्याने त्याचे स्वतःचे तर कल्याण होतेच, पण इतरांचे सुद्धा कल्याण होते. म्हणून 41व्या ओवीमध्ये ते सांगत आहे की इतके बोलिले स्वभावे, त्यात मानेल तितुके घ्यावे, श्रोती उदास न करावे, बहु बोलिलो म्हणून श्रीराम. खरंच असं तर फक्त संतच आपल्याला बोलू शकतात. कारण त्यांना खूप तळमळ असल्यामुळे समर्थ म्हणतात आहे की मी खूप काही तुम्हाला सांगितलं, कारण अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, यानुसार ही सगळी लक्षणं मी तुम्हाला सांगितली. पण ही सगळी लक्षणं अवलंबण्यासाठी अत्यंत कठीण आहे असे वाटून श्रोत्यांनी निराश न होता त्यातील मनाला पटतील तेच आणि मानवतील तेवढेच ते स्वीकारावेत. म्हणजे इतकं सगळं चांगलं सांगूनही किती विनम्रता आहे ओ अंगी. परंतु पुढच्या ओवीत ते सांगतात आहे, परंतु लक्षणे न घेता अवलक्षणे बाष्कळता, तेने त्यास पडत मूर्खता, येवो वाहे श्रीराम. त्यांनी आपल्याला आधीच्या ओवीत सावध केलं की तुम्हाला त्यातले तुम्ही निराश होऊ नका की मी इतके तुम्हाला सांगितले आहे सद्विद्या, पण त्यातले तुम्हाला पटतील ते घ्या आणि मनाने तेवढ्याच याचा तुम्ही स्वीकार करा. पण असा जर स्वीकार तुम्ही केला नाही तर वाईट लक्षणे तुमच्याजवळ तशीच राहून माणूस उथळ, संकुचित आणि टाकाऊ फजितखोर आयुष्य जगेल. आणि असं होऊ नये असं त्यांना वाटते. आणि असे जर आपण तसेच राहिलो तर आपली गणना पडत मूर्खांमध्ये होणार आहे. म्हणून समर्थ आता आपल्याला पुढच्या समासामध्ये पडत मूर्ख लक्षणं सांगणार आहेत. दशकाच्या आरंभी आपण पाहिले की या दशकाच्या सुरुवातीला समर्थांनी मूर्ख लक्षणे सांगितल्यावर समर्थ शेवटी आता पडत मूर्ख लक्षणं सांगत आहेत. की ज्याला कळतच नाही तो मूर्ख निराळा, पण कळते पण वळत नाही तो पडत मूर्ख, अशी श्रेणी समर्थ आपल्याला सांगत आहेत. सिगरेटच्या पाकिटावर सिगारेट ओढणे आरोग्यास विघातक आहे हे माहिती असूनही त्यावर लिहिलेले वाचूनही लोक सिगरेट ओढताना दिसतात, त्यांची गणना पडत मूर्खामध्येच होते. लोकासांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण, हेही लोक याच प्रकारात मोडतात. उचित कोणते आणि अनुचित कोणते याचा यथार्थ निर्णय देणारी बुद्धी त्याच्यापाशी असते, पण उचित योग्य आहे ते आचरण्यात आणि अनुचित आहे ते अयोग्य आहे ते नाकारण्यास आवश्यक असलेले मनोबल त्याच्यापाशी नसते. अविद्येचा जोर मोठा विलक्षण असतो. शहाणी माणसे प्रसंगी मोहाने मूर्खासारखी वागतात. परमार्थ क्षेत्र असो की व्यावहारिक क्षेत्र असो, शहाण्या मूर्खांचा भरणा दोन्हीकडे असतोच. अशा पडत मूर्खांची लक्षणे समर्थ आपल्याला सांगत आहेत. पहिल्याच ओवीत ते म्हणतात, मागा सांगितली लक्षणे मूर्खा अंगी चातुर्य बाणे, आता ऐका शहाणे असोनी मूर्ख श्रीराम. की आता मी तुम्हाला चांगली लक्षणे सांगितली होती, त्याआधी मी तुम्हाला काही मूर्ख सद्विद्या उत्तम लक्षणे हे सगळी सांगितली होती. ती ऐकून माहिती नसलेला सामान्य माणूस स्वतः शहाणा होऊ शकतो. पण आता चांगली लक्षणे माहिती असूनही तसे न वागणाऱ्यांची लक्षणे आता समर्थ आपल्याला सांगत आहे. त्यालाच न वागणाऱ्यांसाठी समर्थ अशी पडत मूर्ख लक्षणे सांगत आहेत. चौथ्या ओवीमध्ये समर्थ म्हणतात, मुक्त क्रिया प्रतिपादी, सगुण भक्ती उच्छेदी, स्वधर्म आणि साधन निंदी, तो एक पडत मूर्ख श्रीराम. की भोगवादाच्या या विळख्यामध्ये आपला समाज खूप अडकलेला आहे. भोगवादाला मोकळीक मिळावी म्हणून न्याय, नीती, धर्म याच्या मर्यादा लक्षात न घेता धर्मबंधनाची कुचेष्टा करणारे, अंतःकरणात प्रेमाचा ओलावा नसल्यामुळे
सगुण उपासकांची टिंगल-टवाळी करतो तो पडत मूर्ख आहे, असं समर्थ सांगत आहे. 5व्या ओवीत ते आपल्याला सांगतात आहे, आपलेन ज्ञातेपणे सकळास शब्द ठेवणे, प्राणी मात्रांचे पाहे उणे, तो एक पडत मूर्ख. श्रीराम, की आपणच ज्ञानी असल्याच्या अभिमानामुळे इतर लोकांना नावे ठेवणारा, प्रत्येकातच काहीतरी दोष काढीत बसणारा असा हा पडत मूर्ख आहे. 7व्या ओवीमध्ये ते सांगतात आहे, रजोगुणी तमोगुणी कपटी कुटिळ अंतःकरणी, वैभव देखोनी वाखाणी, तो एक पडत मूर्ख. श्रीराम, समूळ ग्रंथ पाहिल्या विण, उगाच ठेवी जो दूषण, गुण सांगता अवगुण पाहे, तो एक पडत मूर्ख. श्रीराम, की आपण गुणांचा विचार केला होता, त्यामुळे रजोगुण आणि तमोगुणाचा खूप प्रभाव सामान्य माणसांवर असतो. त्यामुळे त्याच्या पोटात एक आणि ओठावर एक अशी त्याची वृत्ती असते आणि कुटाळक्या करणारा तो असतो. म्हणून तो काय करतो की तो दुसऱ्याचं वैभव पाहून त्याला त्याची तोंडभर स्तुती करतो. पण ही वरवरची स्तुती जो करणारा आहे त्याला समर्थ पडत मूर्ख म्हणत आहेत. आणि ते सांगतात आहे की ग्रंथाचा काही उघडूनच पाहिलं नाही, त्याचा अभ्यास केला नाही, त्याचं अध्ययन केलं नाही, तरीसुद्धा ते काय करतात की त्या ग्रंथाला नावं ठेवतात. त्यातल्या चांगल्या गोष्टी सांगू लागला कोणी तर त्याला ते वाईट म्हणतात. म्हणजे त्यातला जो भाग चांगला आहे ते नाही सांगायचं आणि जो भाग वाईट आहे तो आपल्या सोयीने सांगून ते संतांना म्हणजे इतरांना दोष देतात. पण हे अवगुण सांगणं बरोबर नाही, त्याला समर्थ पडत मूर्ख म्हणत आहेत. 10व्या ओवीमध्ये ते आपल्याला सांगतात ते, जाणपणे भरी भरे आला क्रोध नावरे, क्रिया शब्दास अंतरे, तो एक पडत मूर्ख. श्रीराम, की जाणपणे भरी भरे आला क्रोध नावरे, वक्ता असूनही त्याच्या बोलण्याला जर आचरणाची जोड नसली तर त्याचा समाजावर काहीच परिणाम होत नाही. म्हणून त्याने आपला क्रोध आवरून घेतला पाहिजे. म्हणजे प्रसंगी वक्त्याला जर एखाद्या व्यक्तीचा रागही आला असेल आणि तो जर श्रोत्यांमध्ये त्याला दिसला तरी पण त्याने त्याचा क्रोध आवरला पाहिजे. तर नाहीतर नाही कळत वक्त्याच्या तोंडून क्रोधाने काही विपरीत शब्द तोंडातून निघण्याची शक्यता असते. म्हणून त्यांनी स्वतःच्या रागावर नियंत्रण करावं आणि वागणं आणि बोलण्यात यात त्यांनी कधी विसंगती ठेवू नये. 12व्या ओवीत ते सांगतात ते, श्रोता बहुश्रुतपणे वक्तयास आणि उणे, वाचाळपणाचे निगुणे, तो एक पडत मूर्ख. श्रीराम, श्रोत्याचा आपण अभ्यास करत असताना स्तवनामध्ये याचा आपण विचार केला होता की श्रोत्याने अनेक शास्त्रांचा अभ्यास केलेला असतात श्रोतेसुद्धा, पण तो श्रवणाला बसल्यावर त्याच्या तोंडाळ स्वभावामुळे वक्त्याला एखाद्या वेळेस विषयातील मांडणी करताना दोष दाखवून तो त्याचा एक प्रकारे अपमानच करतो म्हटलं तर काही हरकत नाही. असं करणारा जो श्रोता आहे त्याला समर्थ पडत मूर्ख म्हणतात. 15व्या ओवीत ते आपल्याला सांगतात ते फार महत्त्वाची ओवी आहे की हस्त बांधीचे उर्ण तंते, लोभे मृत्य भ्रमराते, ऐसा जो प्रपंची गुंते, तो एक पडत मूर्ख. श्रीराम, वास्तविक पाहता हत्तीला कोळ्याच्या धाग्याने हत्ती कधीच बांधला जाऊ शकत नाही. पण हत्तीनेच जर त्या नाजूक बंधनामध्ये स्वतःला अडकून जखडून पडायचे ठरवले तर त्यापुढे कोणाचेच काही चालत नाही. भ्रमराचं सुद्धा तसंच आहे की कमळाची अत्यंत नाजूक पाकळी पोखरून त्यातून तो बाहेर येऊ शकतो. परागकणासाठी तो जेव्हा त्या फुलामध्ये जातो परागकण सेवन करण्यासाठी, तेव्हा त्या फुलामधनं तो बाहेर येऊ शकतो. पण त्यामध्ये तो त्या आतमध्ये गेल्यावर तो त्यात अडकतो. पण तो लाकूड पोखरण्या इतकी ते पाकळी बाजूला करून तो सहज बाहेर येऊ शकतो. पण तो स्वतःला बंधनात अडकला आहे असं समजतो. म्हणजे ज्या भ्रमरामध्ये लाकूड पोखरण्याची ताकद आहे त्याच्याजवळ परागाच्या लोभाने
त्या आपल्या सामर्थ्याचा त्याला विसर पडतो. अगदी त्याचप्रमाणे मुक्त होण्याचे सामर्थ्य अंगात असूनही विषयांच्या लोभाने जो प्रपंचामध्ये स्वतःला बंदिस्त करण्याचे ठरवतो व त्यातून बाहेर पडण्याचा विचारही करत नाही, त्याला समर्थ पडत मूर्ख म्हणत आहेत. 16व्या ओवीत ते सांगतात ते, स्त्रियांचा संग धरी स्त्रियासी निरूपण करी, निंद्य वस्तू अंगीकारी तो एक पडत मूर्ख श्रीराम. हे सांगतात आहे की स्त्रियांच्या अनुसंधानात राहिल्यामुळे किंवा त्यांच्यात रममाण झाल्यामुळे जो स्वतःचा आयुष्याचं वाटोळं करून घेतो, म्हणजे जो बाईलवेडा आहे, त्याला समर्थ पडत मूर्ख म्हणतात आहे. पूर्वीच्या काळी बघा, पिंजरा सिनेमामध्ये पूर्ण वर्णन केलं होतं. ते वर्णनच दाखवलेलं आहे त्यात की एका स्त्रीपायी त्याचं आयुष्य कसं संपूर्ण बर्बाद होते. हेच समर्थ आपल्याला यात सांगत आहेत. 21व्या ओवीत ते सांगतात, वित्पन्न आणि वितरागी ब्रह्मज्ञानी महायोगी भविष्य सांगो लागे जगी तो एक पडत मूर्ख श्रीराम. की स्वतः विरक्त वेदांत विद्येचा जाणकार असूनही ब्रह्मज्ञानाने वास्तविक त्याला देह व जगत ह्या दोन्हीही मिथ्या आहे याचा पक्का निश्चय झालेला हवा, पण तसा पक्का निश्चय झालेला नसल्यामुळे तो मिथ्या शरीराने या मिथ्या जगात पुढे काय घडणार आहे अशी भविष्यवाणी सांगतो, त्याला समर्थ इथे मूर्ख म्हणत आहे. 23व्या ओवीत ते सांगतात आहे, नाही भक्तीचे साधन नाही वैराग्य ना भजन क्रियेविण ब्रह्मज्ञान बोले तो एक पडत मूर्ख श्रीराम. की जो कुठलीच साधन पद्धती अवलंबत नाही, उपासना नाही, व्रतवैकल्य नाही, वैराग्याचा तर पत्ताच नाही, भजन आवडत नाही आणि तरीही ब्रह्मज्ञानाची नुसती साधना नसताना बडबड करीत असतो, त्याला समर्थ पडत मूर्ख म्हणत आहेत. 26व्या ओवीमध्ये ते आपल्याला म्हणतात की मागे एक पुढे एक ऐसा जयाचा दंडक बोले एक करी एक तो एक पडत मूर्ख श्रीराम. की तो काय करतो की दिसायला एक आणि असायला दुसरा असणारा आणि बोलणं एक आणि म्हणजे प्रत्यक्ष बोलतो एक आणि कृती करताना दुसरंच काहीतरी करतो, त्याला समर्थ पडत मूर्ख म्हणत आहेत. 27व्या ओवीतही 27-28 की प्रपंचविषयी सादर परमार्थी ज्याचा अनादर जाणपणे घे आधार तो एक पडत मूर्ख श्रीराम. यथार्थ सांडून वचन जो रक्षून बोले मन ज्याचे जिणे पराधेन तो एक पडत मूर्ख श्रीराम. की प्रपंचाविषयी अत्यंत उत्साही असणारा आणि परमार्थाकडे दुर्लक्ष करणारा आणि जीवनाची इति कर्तव्यता कशात आहे, जीवनाचं सार्थक कशात आहे याचा अजिबात काहीच विचार न करणारा, अविद्येच्या अंधारात सतत वावरणारा आणि स्वतःचा अविद्येमुळे नाश करून घेणारा हा पडत मूर्ख आहे. जे असे आहे, जे जसे आहे तसे न बोलता, काहीतरी विचार न करता थातूरमथूर बोलायचे आणि ते सांगून त्याचं मन मोडू नये म्हणून त्याचं मन वळवण्यासाठी रचून काहीतरी सांगायचं, असं सांगणाऱ्यांना सुद्धा समर्थ पडत मूर्ख म्हणतात. 30व्या ओवीमध्ये ते आपल्याला सांगतात आहे, रात्रंदिवस करी श्रवण न संडी आपुले अवगुण स्वहित आपुले आपण नेणे तो एक पडत मूर्ख श्रीराम. की बरेच माणसे असतात की रात्रंदिवस कशाचं न कशाचं श्रवण सुरू असतं, प्रवचन कीर्तनाला जातात असतात, दररोज निरनिराळे ग्रंथ वाचत असतात, त्याशिवाय त्यांना चैनच पडत नाही. खरे म्हणजे हे लक्षण खूप चांगलं आहे, पण रोज ऐकूनही, रोज वाचूनही, रोज प्रवचन कीर्तनाला जाऊनही जर त्याच्या स्वभावात, आचरणात काहीच बदल होत नसेल, तर त्या घरातली व्यक्ती एखादी चिमुरडी जरी असेल ना, तर ती आईला सहज म्हणते की हे आई, तू एवढा दासबोध वाचते आणि अशी एवढी चिडते आणि रागवते का गं? इतक्या सहजतेने ती म्हणते. असं होण्याचं कारण म्हणजे मी जे श्रवण करते, वाचन करते, ते केवळ पुण्य मिळावं हाच त्याच्या मागे हेतू असतो.
21 वेळा गजानन महाराजांची पोथी वाचायची, 21 वेळा पारायण करायचे, पण गजानन महाराजांसारखे समाधानी आनंदी आपण राहू शकत नाही. क्रोधावर आपण नियंत्रण करू शकत नाही. असं समाधान मिळावे हे मनातही येत नाही. कारण वाचून पारायण करून मला पुण्य मिळेल आणि माझ्या प्रापंचिक अडचणी दूर होतील असेच मला वाटते. परंतु समर्थांना हे मंजूर नाही. त्यांना श्रवण वाचन झाल्यावर आपले अवगुण आपण ताबडतोब सोडावे असं त्यांना अपेक्षित आहे. दासबोधाच्या पहिल्या समासामध्ये आपण पाहिलं होतं, आता श्रवण केलियाचे फळ क्रिया पालटे तात्काळ, हा विचार केला होता. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की श्रवण करायचं तर ते कसं करायचं यावर आपण बराच विचार केला होता. आणि असं जर श्रवण मी केलं की ज्याने माझी अविद्या दूर होणार आहे, भ्रम दूर होणार आहे आणि त्यामुळे भ्रांत अवगुणी अवलक्षणं तेची होती सुलक्षणं, असं त्याच समासामध्ये आपल्याला समर्थांनी सांगितलं होतं की असे भ्रांतीमधून मी सुटून मी अवगुणीचा त्याग करून मी गुण म्हणजे चांगले गुण आचरते. तर जे ऐकले ते आचरणात आले पाहिजे व त्यातूनच आपले कल्याण करून घेतले पाहिजे. हे न करणाऱ्याला समर्थ इथे पडत मूर्ख म्हणतात आहे. 33व्या ओवीमध्ये समर्थ आपल्याला सांगतात ते, होत असता श्रवण देहास आले उणेपण, क्रोध करी चिंचिण तो एक पडत मूर्ख श्रीराम. की वक्ता श्रवण केल्यानंतर तो अधिकारी व्यक्ता निरूपण करीत असताना शरीराबरोबर जेव्हा देहाला काही दुःख होतात त्यातील घाण त्याची नश्वरता याचं वर्णन केल्या जाते. म्हणजे ज्या समर्थांनी पहिल्यांदा आपल्याला नरदेहाचं महत्त्व सांगितलं होतं, पण श्रवण करत असताना ज्या वेळेस देहाला काहीतरी देहाबद्दलला म्हणजे नरदेहाला ह्या ज्या वेदना होतात, जे दुःख होतं, हे सगळं वर्णन जेव्हा आपण ऐकतो आणि हा देह ज्यातून कशातून प्रगट झाला आहे याचं किळसवाणू वर्णन ऐकतो, तर जो देहावर प्रेम करणारा माणूस आहे त्याला अतिशय त्याचा राग येतो देहाला नावं ठेवण्यावर. कारण त्याला मी म्हणजे देहच वाटत असते आणि देहावरील प्रेमामुळे त्याला हे सहन होत नाही आणि तो संतापून चुळबुळ करायला लागतो. त्या श्रोत्याला समर्थ पडत मूर्ख म्हणत आहेत. 35व्या ओवीत ते आपल्याला सांगतात आहे, ज्ञान बोलो न करी स्वार्थ, कृपणा ऐसा याची अर्थ, अर्थासाठी लावी परमार्थ, तो एक पडत मूर्ख श्रीराम. की धंदेवैक किंवा आध्यात्मिक जे प्रवचनकार कीर्तनकार असतात त्यांना एक चपराकच या ओवीतून समर्थांनी दिली आहे. कारण भागवतकार वगैरे किंवा प्रवचनकार काय करतात, एखाद्या दुकानातल्या एखाद्या वस्तूचा जसा भाव ठरवावा तशी त्यांचे मानधन मला इतकं द्या अशी त्यांची मागणी असते. सगळेच असे असतात असे म्हणायचे नाही आहे, पण बहुतांशी बरेच लोक मानधनाच्या आशेने प्रवचन कीर्तन भागवत सांगत असतात. समर्थ केवळ म्हणतात आहे की केवळ स्वार्थासाठी असे परमार्थ करणारे आणि परमार्थाच्या नावाखाली संपत्ती गोळा करणारे यांची गणना पडत मूर्खामध्येच होते. 40व्या ओवीत ते सांगतात आहे, परम मूर्खा माझी मूर्ख, जो संसारी मानी सुख, त्या संसार दुःखा ऐसे दुःख आणिक नाही श्रीराम. पडत मूर्खाच्या समासाचा समारोप करताना समर्थ म्हणतात आहे, परम मूर्खा माझी मूर्ख. ज्या समर्थांनी आपल्याला आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका असे सांगितले, ते समर्थ आता परम मूर्खा माझी मूर्ख, जो संसारी मानी सुख असं म्हणत आहेत. प्रत्येक जीवाची सुखासाठी धडपड चालू असते. काही समजो अथवा न समजो, पण आपणास सुख पाहिजे हे सर्वांना समजते. लहान असो की मोठा असो, शहाणा असो की मूर्ख असो, स्त्री असो की पुरुष असो, सगळ्यांना सुख हवे असते. मग प्रश्न आहे की हे सुख कुठे मिळेल? संत ईश्वराच्या सानिध्यात या सुखाचा शोध घेतात, तर तुम्ही आम्ही संसारामध्येच सुख शोधत असतो.
ज्याप्रमाणे समुद्राचं पाणी खारटच असणार आहे, त्यातून मला गोड पाणी मिळेल हे कदापिही शक्य नाही, कारण मुळात समुद्र खाऱ्या पाण्याचाच आहे. त्याप्रमाणे मुळातच हा संसार नासका आणि दुःखरूप आहे. मग त्यातून सुखाची प्राप्ती होईल कशी? जो संसार मुळात कडू आहे तो गोड मला वाटतो, आणि जो परमार्थ गोड आहे तो आपल्याला कडू वाटतो, त्याला समर्थ पडत मूर्ख म्हणत आहे. म्हणून शहाण्याने शाश्वत सुख म्हणजे काय याचा पूर्ण विचार करावा. अशाश्वत संसारात सुख नसून सुखरूप असलेल्या परब्रह्म तत्व जाणून त्या परब्रह्म परमेश्वरात आहे याची सतत जाणीव ठेवावी, हाच संदेश या ओवीतून समर्थ आपल्याला देत आहे. आपणही हा संसार आपल्या कामापुरता करूया, फक्त त्यात रममाण न होता शाश्वत सुखरूप असलेल्या परमेश्वराच्या अनुसंधानात राहून सुखी होण्याचा प्रयत्न करूयात. जय जय रघुवीर समर्थ.